हाय नमस्कार, मी बाबूची मम्मी. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आत्ताच मी बाबूला अंघोळ वगैरे घातली. आज जवळपास दुपारचे 4 वाजले आणि आज मी त्याला अंघोळ घातली. कारण दिवसभर एवढे काम होते ना, त्यात आज बाजार होता. सकाळी बाजार वगैरे आणला. अंगणवाडीत जायचं होतं. 2 अंगणवाडी त्याचं नाव ट्रान्सफर केल्यामुळं दोन्हीकडे जावं लागलं. तिथून त्याचा खाऊ वगैरे आणला. आणि त्यामुळे ना असं करता करताना मला आज जेवण करायला सुद्धा दुपारचे 2 वाजले. मग बाकीचे कामं वगैरे यातच माझा आज लिटरली माझा पूर्ण दिवस हा कामातच गेला. त्यामुळे आणि आज आम्हाला थोडंसं शूट सुद्धा करायचं आहे त्याचं. त्यासाठी पण मग म्हटलं चला पटपट प्रिपरेशन झाली तोपर्यंत मग बाकीचे कामं पण लवकरच होतील, म्हणून मग मी पटपट बाकीची कामं आवरायला घेतली. माझं ना आज एक पार्सल आलंय, तर आपण ते ओपन करूया आधी. शांतारान. तर हे माझं पार्सल आहे, जे की मी मिशोवरून बोलवलंय आणि कुर्ती आहे. त्याची प्राइस 180ला मी ही कुर्ती मागवली आहे. तर कॉटन फॅब्रिक आहे. चला आता आपण कशी आली ना ती बघूया. प्राईसच्या अकॉर्डिंग मला कुर्ती तरी खूप आवडली. या कुर्तीची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. मी लिंक टॅग केलेली मला आहे तरी आवडली. आणि खरंच तुम्हाला खूप छान कुर्ती आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर बघा गावी गेली होती त्यामुळे माझी तुळस अशी काही झाली होती. गेली 10-15 दिवस झाले मी याला पाणी घालते तरी पण ती काही बहरायला तयार नाहीये. मग म्हटलं जाऊ द्या, आता तसा पण पाऊस पडलाय आणि एवढ्या भारी-भारी तुळस उगल्या ना बाहेर, तर म्हटलं त्यातली एक मस्त कुंडीत लावूया. आणि मला फुललेली तुळस खूप आवडते म्हणून मी तो तर सगळ्यात अगोदर ना आता ही माती ओली करते, जेणेकरून ती म्हणजे खोडा सगट वरती येईल, म्हणून ही माती ओली करून घेते. आणि मग आपण ही तुळस काढूया. 2 दिवस झाले मी पाणीच टाकलं नव्हतं, कारण 2 दिवसापासून माझं चाललंय की तुळस लावायची, पण माझा काही मुहूर्त निघत नव्हता. आज फायनली म्हटलं की नाही, आज लावूनच टाकूया, कारण दारच सुकेल. तुळस मला ना बिलकुल आवडत नाही. ओलं केल्यामुळे हा मुळा सगळं तुटून आला. आता त्याच्यात ही आपण तुळस लावूया. मला तर खूपच आवडते. असं वाटते की अजून 15 दिवसात एवढी छान अशी बहरणार आहे ना. मला अशी स्ट्रेट काडीची तुळसपेक्षा नाही, अशी फांद्या फुटलेली तुळस ना मला खूप आवडते. वाव, किती छान लागली ना तुळस. सिरियसली कशी भरली. सकाळी अंगणवाडीत गेले होते ना, तर बाबूसाठी हा खाऊ दिला होता. आता भरपूर असे पॅक दिले होते, पण खरं म्हटलं ना, तर बाबू हे बिलकुल खात नाही बरं का. बट ते म्हणतात, की आम्हाला तुम्हाला द्यावंच लागतं, तुम्हालाही न्यावंच लागेल, म्हणून मी घेऊन येत असते. असो, त्यानंतर मग थोडीशी प्रिपरेशन केली, बाबूचं आवरलं वगैरे आणि बाबूसाठी जेवणाची तयारी करून ठेवली आणि मग आम्ही बाहेर आलो. आता इथे काही मी बाबूचे फोटोज आणि व्हिडिओज काढले. आता तुम्ही म्हणसाल, की एवढे छान-छान लोकेशन सोडून तू इथे का काढते? तर खरं म्हटलं ना, दोन्ही साईडला झाडं आणि मध्ये रोड. मला ना हीच जास्त करून मला हीच खूप आवडतं इथे फोटो काढायला आणि खूप छान येतात माहिती का, म्हणून मी तिथे काढले. नंतर आम्ही बीचवर जायला निघालो आणि काही फोटोज, व्हिडिओ बीचवर सुद्धा काढले. काय पण प्रॉब्लेम असं झालं, की काय पाऊस आला म्हणले? आणि मी क्लिप्स पैसे घ्यायलाच देते विसरले. म्हणलं कमवते असं तू. त्यानंतर मग अच्छा. घाईघाईत आम्ही घरी आलो. लगेच बाबूसाठी जेवणाची तयारी केली आणि पटपट त्याला जेवण दिलं, जेणेकरून मग त्याचं जेवण टायमावर झालं की तो छान खेळतो. त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले. 2 ठिकाणी फोटो शूट केला, पण प्रॉब्लेम असा झाला की मी ना क्लिप घ्यायच्याच विसरले मुळात. तर एका ठिकाणच्या घेतल्या, पण एका ठिकाणच्या खरंच विसरले. काय होतं माहिती का, एवढी घाई गडबड असती आणि त्यात यूट्यूबचा लॉंग व्हिडिओ म्हणलं तर आडवी घ्या, शॉर्ट म्हणलं की उभी घ्या, त्यात बाबूचे फोटो काढायचे, काही थोडेफार व्हिडिओ काढायचे. म्हणजे ऍक्च्युली ना डायरेक्ट असं ना माइंड ना असा ब्लँक होऊन जातो. आणि एवढा त्यात बीचला गेलो आणि एवढा पाऊस सुरू झाला की बघायचं काम नाही. मग काय आम्हाला परत रिटर्न निघलो ओलं होत, मग घरी आलो. म्हणजे असे काही प्रॉब्लेम होतात. असं काही झालं होतं, मग त्यामुळे मला बीचचं काही शूट घेता आलं नाही. आमची जेवण झाले. अजून मला भांडी घासायची आहे, झाडून वगैरे घ्यायचंय. तर असा काही होता माझा आजचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला ना, हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून घ्या. आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या आणि बाय बाय.